मुंबईच्या चेंबूरमध्ये अग्नितांडव, सिद्धार्थ कॉलनीत भीषण आग, आगीमध्ये होरपळून 7 जणांचा मृत्यू। अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या मुद्द्यावरून संभाजीराजे छत्रपती आक्रमक, शिवस्मारक शोधण्याच्या मोहिमेकरता पुण्याहून मुंबईच्या दिशेने रवाना। इगतपुरीचे काँग्रेस खासदार हिरामण खोसकरांनी घेतली शरद पवारांची भेट। क्रॉस वोटिंगचा आरोप चुकीचा, तर काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यास कार्यकर्ते ठरवतील ती भूमिका घेणार, खोसकरांकडून स्पष्टीकरण। हर्षवर्धन पाटील उद्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश करणार। उद्या सकाळी 10 वाजता शरद पवारांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बच्चू कडूंना मोठा धक्का बसण्याची शक्यता। प्रहारचे आमदार राजकुमार पटेल प्रहारमधून बाहेर पडण्याच्या तयारीत, बॅनरवरून बच्चू कडूंचा फोटो गायब। नंदुरबारमध्ये भरधाव ट्रकनं चिरडल्या 100हून अधिक मेंढ्या, रस्त्यावर मरण पावलेल्या मेंढ्यांचा खच। एसटी महामंडळाच्या ताफ्यात 5000 इलेक्ट्रिक बस आणि 2200 डिझेल बस सामील होणार, तर एसटी स्थानकांच्या सुधारणांकरता 110 कोटींचं टेंडर काढणार, भरत गोगावलेंची माहिती। ट्रायचा पुन्हा दणका, गेल्या 45 दिवसात 18 लाख फोन नंबर बंद, फेक कॉल आणि मेसेज करणाऱ्या नंबर विरोधात कडक कारवाई। क्रिकेट प्रेमींसाठी आज डबल धमाका, दुपारी 3:30 वाजता महिला T20 वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तान विरुद्ध मॅच, तर संध्याकाळी बांगलादेश विरुद्ध पहिली T20। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।